माझ्या महानंद हरंगोळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कालभैरवाची जन्मकथा बघणार आहोत। कालभैरवाचा जन्म कसा झाला आणि कशा करता झाला। कालभैरवाचा जन्म काशीमध्ये झालेला आहे। काशी विश्वनाथाच्या दोन भुवयाच्या मधून ह्यांचा जन्म झाला। ब्रह्मा आणि विष्णू ह्या दोघांचा वाद निर्माण झाला। ब्रह्मा म्हणू लागले मी श्रेष्ठ आहे, विष्णू म्हणू लागले मी श्रेष्ठ आहे। ह्याच्यामधून वाद निर्माण झाला। हे वाद मिटवण्यासाठी म्हणून शिव परमात्म्यानं ज्योती रूपानं दोघांच्या मध्ये प्रगट झाले आणि ह्यांचं वाद मिटवण्यासाठी ब्रह्मदेव त्या ज्योतीचा वरचा पृष्ठभाग बघण्यासाठी गेले आणि विष्णू परमात्मा त्याचा आधी बघण्यासाठी गेले, त्याचे पाय बघण्यासाठी गेले। जो आधी बघून येईल तो श्रेष्ठ होईल असं ठरलं आणि ब्रह्मा वर गेले आणि विष्णू मात्र शिवाच्या पायावर झुकत गेले। जीवनामध्ये जसं जसं शिव परमात्म्याच्या चरणी मस्तक झुकत जाईल तसं तसं समाजात उंचावत जातं आणि तसंच झालं। विष्णू परमात्मा चरण शोधण्यासाठी सप्त पाताळ शोधित गेले तरी त्या ज्योतीचा आधी त्यांना सापडलेला नाही। ब्रह्मदेवही वरी गेले, त्यालाही अंत सापडला नाही। परंतु ब्रह्मदेवाला वाटलं विष्णूने जर पाय बघितले असतील तर विष्णू श्रेष्ठ ठरेल, म्हणून ब्रह्मदेवाने गाईला आणि केतकीच्या फुलाला आणलेलं आहे साक्षीदार म्हणून। केतकीच्या फुलानं आणि गायीनं साक्ष दिली, त्याचा व्हिडिओ झालेला आहे। पुन्हा ब्रह्मदेव मी वरचा पृष्ठभाग बघितला असं सांगितलं, पण विष्णू परमात्म्यानं मात्र सांगितलं मी काही आधी बघितलेला नाही। मी सप्त पाताळ धुंडाळून आलो तरी सुद्धा मला त्याचे ह्या स्तंभाच्या चरण दिसलेले नाहीत, मला त्याचा सापडलेले नाहीत आणि मी परत तसाच आलेलो आहे। ही सत्य बोलण्यामुळं त्या विष्णूचं सत्यनारायण हे नाव दिलेलं आहे शिव परमात्म्यानं त्याला। पण ब्रह्मदेवाला मात्र वरचं तोंड वरी तोंड करून छाती ठोकून खोटं बोललं, म्हणून शिव परमात्म्यानं दोन्ही भुवयाच्या मधून एक पुरुष निर्माण केला। तो काळ्या रंगाचा होता, काळा कुट्ट होता, म्हणून त्याला काळ भैरव असं नाव दिलं। भय म्हणजे भीती, रव म्हणजे नाश, भीती नाश करणारा, काळावर विजय मिळवून देणारा हा पुरुष शिवानं आपल्या दोन्ही भुवयाच्या मधून निर्माण केला आणि त्याला आज्ञा केली। ह्या ब्रह्माचं जे तोंड खोटं बोललं, वरी तोंड करून छाती ठोकून खोटं बोललं, ते तोंड खोडून टाक अशी आज्ञा केलेली आहे। आणि त्या भैरवानं त्या ब्रह्मदेवाचं वरचं तोंड आपल्या नखानं खोडून टाकलं आणि पुन्हा शिव परमात्म्यानं ह्या भैरवाला काशीचं स्वामित्व दिलं। काशीचा द्वारपाल म्हणून, रक्षक म्हणून ह्या भैरवाची नेमणूक केलेली आहे। काशी यात्रा करत असताना भैरवाचं दर्शन घ्यावं, भैरवाचं दर्शन न करता काशी यात्रा सुफळ होणार नाही असं शिव परमात्म्यानं त्या कालभैरवाला आशीर्वाद दिलेला आहे। ह्या काशीचं स्वामित्व ह्या विश्वनाथानं कालभैरवाला दिलेले आहे। संरक्षण करण्याची जबाबदारी या कालभैरवावर दिलेली असल्या कारणानं काशी यात्रा करत असताना कालभैरवाचं दर्शन न घेता जर काशी यात्रा केली तर काशी यात्रा सुफल होत नाही किंवा दुःखाची प्राप्ती होते। ह्या भैरवाचा जन्म मार्गशीर्ष वद्य अष्टमी दिवशी झाला। जेव्हा ह्या ब्रह्मदेवाचं डोकं कालभैरवानं खुडलं आणि खाली टाकलं तेव्हा विष्णू परमात्म्यानं शिवाला विचारलेलं आहे देवा ह्या मस्तकाचं काय करावं। तेव्हा महादेवानं त्या मस्तकापासून वटवृक्ष निर्माण केला आणि ह्या वटवृक्षाखाली बटुकेश्वर शिवलिंग आहे। हे शिवलिंग फार प्रखर आहे, ज्याच्यावर कर्ज झालं त्याने ह्या बटुकेश्वराची दर सोमवारी तुपाचा दिवा लावून एका तांब्याच्या तांब्याभर पाणी घेऊन त्याच्यामध्ये शुद्ध हळद टाकून
त्या बटुकेश्वराला घालावी, तुपाचा दीपक लावावा, प्रदक्षिणा करावी आणि कर्ज फिटण्यासाठी विनंती करावी. त्याचं कर्ज फिटेल असं शास्त्रात सांगितलेलं आहे. या बटुकेश्वराचं पूजन केल्यानं एखादी वास्तू विकली जात नसेल तर त्या वास्तूमधलं माती आणावी, त्या वडाच्या झाडाखाली टाकावी, तिथं हळद घालून तांब्याभर पाणी घालावं, प्रदक्षिणा करावी, तुपाचा दीपक लावावा आणि ती वास्तू विकण्यासाठी त्या बटुकेश्वराला विनंती करावी. अशा प्रकारे हे बटुकेश्वराचं महत्त्व आहे. हे बटुकेश्वर जे आहे ती ब्रह्मदेवाच्या वरच्या मस्तकापासून ह्याची निर्मिती झालेली आहे. अशा प्रकारे ह्या काळ भैरवाचा जन्म झाला, ह्या वटवृक्षाची निर्मिती झाली आणि या बटुकेश्वर शिवलिंगाचं महत्त्व आहे. माझा जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा.